जरा आधीच एक महत्वाचं काम आहे. चलो मग मी निघतो, संध्याकाळी येतो परत. ओके येस बाय. फक्त मी दिवसभर खूप बोर होणार आहे. असं काय नसतं रे. यु नो टेबल्स कॅन टर्न इन अ मॅटर ऑफ मिनिट्स माय फ्रेंड. हा म्हणजे अरे असा बोर वाटत असलेला दिवस ना अचानक इंटरेस्टिंग होतो. काहीतरी घडतं आणि अचानक थिंग्स बिकम लाईव्हली. म्हणजे यु नो संधी अशी डोर नॉक करत असते, आपल्याला फक्त रिस्पॉन्ड करायचं असतं. ओके. काय संधी काय आता फोन करून यायला मी. चलो भेटू. चल बाय बाय. हाय. हाय मानस. आज भेटूयात. अँड आय थिंक यापुढे आता परत भेटावं नाही लागणार. माझी स्टोरी ऑलमोस्ट होत आली. बिझी काय, उचल ना फोन. हो ठीक आहे चालेल, भेटूया. किती वाजता? 6 वाजता भेटूयात. ओके 6 वाजता चालेल चालेल. ओके ग्रेट. मी लोकेशन कळवते. ओके बाय. बाय. हॅलो, काय रे, फोन का नाही घेतेस तू माझा? हा, कोणाशी बोलत होतास? अगं रेवतीशी. का? अगं ती आज भेटायचं म्हणत होती, सो ते ठरवत होतो. अच्छा, हो का? असं आहे का? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. नाही, कसं आहे, माझ्याकडे गुड न्यूज होती, पण ठीक आहे, तू आता रेवतीला जाऊन भेट, तिलाच विचार. ए वैदेही कमॉन यार, सांग ना गुड न्यूज काय. बरं, ऐक ऐक ऐक. सो मानस, होल्ड युअर ब्रेथ. फायनली तुझं म्युझिक मधलं स्वप्न पूर्ण होणार आहे. कसं काय? अरे तुला तुला आरबीके म्युझिक मधून बोलवलंय. काय? आरबीके म्युझिक कंपनी? येस, त्यांना तुझ्यावर कॉन्ट्रॅक्ट साईन करायचं आहे. वैदेही आय एम सो हॅपी यार. मी काय रिएक्ट करू मला कळत नाहीये. पण पण कसं काय आरबीके म्युझिक कंपनी, त्यांचा फोन कसं काय? अरे मी त्यांना तुझे क्लिप्स पाठवले होते, सो दे लव्ड इट. वा, म्हणजे या यशामागे सुद्धा तूच आहेस का? हे बघ, ते महत्वाचं नाही, तू ऐक. ते मला आता कॉन्ट्रॅक्ट पाठवतात, सो मी ते तुला फॉरवर्ड करते. तू एकदा वाचून घे आणि मला सांग, ओके? नाही, त्याची गरज नाही. का? वैदेही मी तुला सांगितलं होतं ना, तू सांगशील त्या कागदावर मी सही करेन. ते कॉन्ट्रॅक्ट वगैरे सगळं तू बघ, तू वाचून घे आणि तू मला फक्त सांग, मी फक्त सही कर. बरं ठीक आहे, चल. सो आपण भेटूया उद्या, ओके? अँड कॉंग्रॅच्युलेशन. ओके बाय. बाय. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. बाय. बाय. सो वैदेही तुझा निर्णय पक्का आहे? ऑब्व्हियसली. अरे कॉन्फरन्स लवकर संपली आहे म्हटल्यावर आता दिल्लीत थांबून काय करायचं? इनफॅक्ट मी ऑफिसला सांगून फ्लाईट बुक सुद्धा केली. 6ची फ्लाईट आहे, त्यामुळे निघालं हवं, बॅग भरायची आहे. वैदेही खरं तर हा आपल्याला बोनस वेळ मिळाला आहे. तू जर का आज थांबली असतीस ना, तर आपण मस्तपैकी दिल्ली फिरलो असतो. पण घरी जाऊन आणखी महत्वाची काही कामं आहेत आणि मला हा बोनस वेळ ना माझ्या नवऱ्याला मानसला द्यायचा आहे. सो म्हणूनच फटाफट फ्लाईट बुक केली, सो दॅट आय कॅन बी होम. हे पण आपण भेटू ना नेक्स्ट इयर दिल्लीतच आहे ना कॉन्फरन्स, तेव्हा भटकू दिल्ली. म्हणजे आपली पुन्हा भेट नाही तर? अरे आता मगाशीच म्हटलं ना मी की आपण एकाच शहरात राहतो, सो कोणत्या ना कोणत्या रिझनने भेटूच आपण. पण मुंबईत राहून दिल्ली भटकू शकणार आहोत का? म्हणून म्हटलं मी की नेक्स्ट इयर भटकू दिल्ली. पॉइंट आहे. ए बाय द वे, मानस ऍक्च्युली खूप खुश असेल ना तू उद्याऐवजी आज घरी जातेस म्हणून. ऍक्च्युली त्याच्यासाठी हे सरप्राईज आहे. वाव, खूप लकी आहे मानस. मी पण. एनिवे, I'll have to leave now. I'll see you. Bye. भेटूया वैदेही परत, भेटतच राहू.
हा हा हॅलो. हो 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 मी निघतोय. नाही नाही आज आज उशीर नाही होणार. मी निघतोच आहे. मी पोचतो. ओके बाय. रेवती तू इथे? मग काय करणार? तुला उशीर होतोय हे लक्षात आल्यावर मीच आले इथे वेळेत. आपण इथेच बोलायचंय की आताही बोलवणार आहेस मला? हो हो ये ना ये ना. बस. पाणी. इथेही. छान घर आहे तुझं मानस. खूप पॉझिटिव्ह वाईब्स आहेत. थँक्स. बरं बाय द वे एक गुड न्यूज आहे. सांगू का? सांग ना. म्हणजे अजून कन्फर्म नाही आहे पण तुझं आर्टिकल प्रिंट होईपर्यंत कदाचित कन्फर्म होईल. अरे काय ते तरी सांग. मला आरबीके कंपनीमधून फोन आला. वाव. आरबीके म्युझिक्स मधून? अरे ती तर आपल्या देशातली नंबर 1 म्युझिक कंपनी आहे. त्यांनी तुला फोन केला? हो अँड आय एम सो हॅपी अबाउट इट. यू शुड बी. कॉंग्रॅच्युलेशन्स मानस. थँक्स. आणि हो मी हे पण इन्क्लूड करणार आहे स्टोरी मध्ये. या शुअर. सुरू करूया इंटरव्ह्यू. आत्या थोडं इथे. वैदी हा इथेच गाडी मागवलीस ना? हो आत्या डोंट वरी येईल तो इतके. हा मी काय म्हणते मानसला किती आनंद होणार आहे ना. सरप्राईज आहे त्याच्यासाठी. मला ना त्याची रिॲक्शन बघायची आहे. ए आली गाडी इथे. थांबा आत्या मी आधी बसते माहीला घेते.
आता माझ्याकडे नेसेसरी इन्फॉर्मेशन आहे. आता माझी स्टोरी फायनल होईल. या पण तू मला थँक्स म्हणू नकोस. ॲक्च्युली थँक्स मी तुला म्हटलं पाहिजे. म्हणजे माझ्यासारख्या फार नाव नसलेल्या मुलावर तू अशी स्टोरी करतेस, सो ह्याचा मला नक्कीच फायदा होईल. सो थँक यू. सो फायनली पटलं तुला. मी ही स्टोरी लिहिते इन अ वे. हा एक प्लॅटफॉर्म आहे तुझ्यासाठी पब्लिसिटी वाईज. म्हणजे शेवटी तू काय तुझा मुद्दा सोडणार नाही. नाही, पण मला असं वाटतंय तू तुझा मुद्दा ऑलमोस्ट सोडलाय. ओके, गुड नाईट. गुड नाईट. वैदेही, तुम्ही आत्ता इथे? खर तर तुला सरप्राईज द्यायला आलो, पण स्वतःच सरप्राईज झालो. हाय. हाय. मी निघतच होते. बाय. बाय. तुम्ही उद्या येणार होतात ना? ही रेवती आपल्या घरी कशी काय? वैदेही घरी पोहोचली असेल ना एव्हाना?
अच्छा, म्हणजे तुला आजही उशीर होऊ शकतो हे अज्युम करून रेवती डिरेक्ट आपल्या घरी आली तुला भेटायला. इंटरेस्टिंग ना. मग काय, किती वेळ चालला इंटरव्ह्यू? 1-1.5 तास. हा बोल शुभम. हाय हॅलो हाय. काही नाही, तू सुखरूप पोचलीस की नाही हे विचारण्यासाठी फोन केला होता मी. अरे दॅट इज सो स्वीट ऑफ यू. पोचलो हा, मी व्यवस्थित पोचलो. थँक्स. ग्रेट. आणि हॅलो हॅलो, रेंजच नाहीये बहुतेक. हॅलो 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 शुभम, ऐक ना, इथे ना रेंज नाहीये, तर मी वरती रूम मध्ये जाऊन बोलते. 2 मिनिटं होल्ड करा. ओके. 2 मिनिटं. हा, जरा वर जाऊन बोलते का त्याच्याशी. बाय, गुड नाईट. काय नवीन नाटक आहे ती. समीरला फोन करून सांगतो की आज येऊ नकोस. पिल्लू, खूप दमली असशील ना तू. आता मस्त झोप. ओके. चला झोपूयात आपण. काही माणसं खूप दिवसांनी भेटल्यानंतर सुद्धा सरळ बोलत नाहीत. आणि काही माणसं उगाच काही माणसांना घरी बोलवतात. ते उगाच नाही, कामासाठी. आणि आमचे असे कोणी उगाच मित्रमैत्रिणी वगैरे नसतात. उगाच काळजी करतोय असं दाखवणारे, इकडे पोचल्यानंतर घरी पोचलीस का विचारायला फोन करणारे. इकडे 4 दिवस ज्याला काळजी आहे त्याच्याशी तर माणसं 2 शब्द व्यवस्थित बोलत. आमच्यात रागवलं तरी गिफ्ट एक्सेप्ट करतात बाबा. एक शर्ट आणलाय एका मुलासाठी, बघा तो आवडतोय का. म्हणजे आता नको असेल तर ठीक आहे, देऊन टाकेन कोणाला तरी दुसऱ्याला. जाऊ दे आता काय. छान दिसतोय. छान दिसेल नाही तर वाईट दिसेल, तुला काय करायचंय. तुला फक्त रागावता येतं ना. रागव. हे बघ, असं नाहीये. आता तू घरी एकटा असताना, मी इतक्या दिवसांनी घरी आल्यावर तर रिपोर्टरला आपल्या घरी बघून मला थोडं जेलस फील होणारच ना. अच्छा, म्हणजे तुला त्या शुभमनी फोन केल्यानंतर मला जसं जेलस वाटलं तसंच ना.
काय चाललंय आपण दोघं ना कम्प्लीट मॅड म्हणजे मानस फक्त वैदयचा आहे आणि वैदई फक्त मानशी आहे हे माहित असतानाही आपण जेलस होतोय. हो पण ना थोडीफार जेलसी सुद्धा प्रेमाचाच लक्षण असतं. बरं आता ते सगळं जाऊ दे. तर मग खूप दिवसांनी भेटली ना तू तर मग जरा जेलसी वगैरे बाजूला ठेवून प्रेम करूया ग. आयडिया वाईट नाही पण माझ्याकडे याच्यापेक्षा भारी आयडिया. काय? डोळे बंद कर. नक्की.